मेष राशी 27 ते 31 मे धक्कादायक सत्य या 5 दिवसात 5 मोठ्या घटना घडणारच ऐकून फुटेल घाम। मेष राशीवाल्यांनो, आजचा दिवस सामान्य नाही, कारण आज तुमच्या आयुष्यात थांबलेली गोष्ट अचानक सुरू होणार आहे। ज्या आनंदाची तुम्ही खूप दिवस वाट पाहत होता तो आनंद आज तुम्हाला होणार आहे। काहींना अचानक आनंदाच्या बातम्या मिळू शकतात, ज्या ऐकून तुमचं मन शांत होईल, तुमच्या डोळ्यात पाणी येईल आणि तुम्ही स्वतःला म्हणाल, शेवटी देवाने ऐकलं। पण लक्षात ठेवा की ही भविष्यवाणी प्रत्येकासाठी नाही। ज्यांचा जन्म मेष राशीत आहे आणि त्यांनी खूप संयम ठेवला आहे त्यांच्यासाठीच आजचा हा संदेश आहे। व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण शेवटची आनंदाची बातमी तुमचं आयुष्य बदलून टाकेल। हे ऐकताना कदाचित तुमच्या डोळ्यात पाणी येईल, कारण ही भविष्यवाणी त्या लोकांसाठी आहे ज्यांनी खूप काही सहन केलं आहे पण कधीही कोणाला सांगितलं नाही। असं एखादं काम जे तुमच्या आयुष्याचं केंद्रबिंदू बनलं होतं, त्यामुळे तुमची सकाळची सुरुवात ही तणावात आणि रात्रीची झोप ही विचारात जायची। तेच काम आज अचानक मार्गी लागण्याची देखील चिन्ह दाखवत आहे। हे काम फक्त एक फाईल, एक अर्ज, एक प्रोजेक्ट किंवा एक निर्णय नव्हता, तर हे तुमच्या कुटुंबाच्या भविष्याशी हे काम जोडलेलं होतं। कारण तुम्ही प्रयत्न कमी केले नाही, तुम्ही फोन केले, मेसेज पाठवले, फेरे मारले, कधी शांत राहिलात तर कधी मनात रडत राहिलात, पण उत्तर मात्र नाहीच आलं। तुमच्या मनात विचारही आला असेल, आपणच काहीतरी चुकीचे केले का, की देव आपली परीक्षा घेतोय का, आणि हळूहळू आशा कमी होत गेली। पण आज चित्र बदलत आहे। ज्या ठिकाणी पूर्ण शांतता होती, जिथून कोणताही प्रतिसाद नव्हता, तिथून अचानक एक फोन कॉल येऊ शकतो किंवा एक साधा पण निर्णायक मेसेज तुमचं आयुष्य वेगळ्या वळणावर नेऊ शकतो। हा कॉल किंवा मेसेज इतका साधा असेल की सुरुवातीला तुम्हाला त्याचं महत्त्वही कळणार नाही, पण काही सेकंदातच तुमच्या मनात एकच विचार येईल की हे खरंच घडतं आहे का। ज्या व्यक्तींनी तुम्हाला दुर्लक्ष केलं, ज्यांच्याकडून तुम्ही अपेक्षा सोडली होती, तीच व्यक्ती आज तुमच्याशी नव्या सुरात बोलताना दिसेल। या कामाच्या पूर्ण होण्याने फक्त एक अडथळा दूर होणार नाही, तर तुमचं मन मोकळं होईल। खूप दिवसांनी तुमच्या चेहऱ्यावर आनंद दिसेल आणि तुम्हाला वाटेल की देव उशीर करतो, पण देव अन्याय कधीच करत नाही। तुमची शांतता आणि तुमची चिकाटी आज तुम्हाला त्याचं फळ मात्र देणार आहे। आता महत्त्वाची सूचना, आज कोणताही अनोळखी नंबर, कोणताही ईमेल किंवा साधा वाटणारा मेसेज हा दुर्लक्षित करू नका, कारण तुमचं अडकलेलं नशीब छोट्याशा संवादातून देखील आज मोकळं होणार आहे। जानेवारी ते डिसेंबर 2026चे मेष ते मीन राशींचे वार्षिक राशी भविष्य, तसेच 2026 वर्षात घडणाऱ्या घटनांचे मासिक व साप्ताहिक भविष्य भाकीत विषयक व्हिडिओ पाहण्यासाठी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेल्या लिंकवर क्लिक करा। व्हिडिओ अवश्य पहा, व्हिडिओला लाईक करा, तसेच आपले काही प्रश्न किंवा सूचना असतील तर चॅनलला सबस्क्राईब करून कमेंट करायला विसरू नका। नंबर 2 आहे, पैशांबाबत दिलासादायक तुम्हाला बातमी मिळणार। जो विषय तितकाच महत्त्वाचा आहे, जो तुम्हाला आनंद देणार आहे, तिथे आता तुम्हाला दिलासा मिळण्याची देखील चिन्ह दिसत आहेत। खूप दिवसांपासून तुम्ही प्रत्येक गरज ही मोजून मापूनच भागवत होतात। कुटुंबासाठी देताना मनात तुमच्या अपराधीपणा वाटायचा। आज नाही उद्या पाहू हे शब्द देखील तुमच्या तोंडात तोंडले गेले होते। कधी थकीत पैसे अडकलेले, कधी पगार उशीर झाला, कधी खर्च अचानकच वाढला आणि हातात पैसा टिकत नव्हता। यामुळे तुम्ही हसत असला तरी मात्र मन आतून तुटत होतं। पण आता देव त्या कष्टाचं तुमच्या चीज करणार आहे। आज किंवा लवकरच तुमचे जे काही थांबलेले पैसे, जुने थकबाकी, बोनस किंवा कमिशन तुमच्यापर्यंत पोहोचू शकतो। हा पैसा कदाचित एकदम मोठा नसेल, पण तो मिळाल्यावर मनावरचा भार हलका होईल, ते मात्र खरं। आता थोडं तरी सावरलं असं देखील तुम्ही स्वतःला म्हणाल। ज्या पैशांसाठी तुम्ही कोणाच्या मागे लागला होता, ज्याबद्दल हे काहीच मिळणार नाही असं तुम्हाला वाटायला लागलं होतं, तेच पैसे अचानकच तुमच्या खात्यात आता जमा होऊ शकतात किंवा प्रत्यक्ष हातात देखील येऊ शकतात। या आर्थिक दिलासामुळे फक्त खिसा भरला जाणार नाही, तर आत्मविश्वासही वाढेल, कुटुंबात शांतता येईल आणि तुमच्या निर्णयांमध्ये ठामपणा येईल। विशेष म्हणजे हा पैसा तुमच्या योग्य वेळेस मिळणार आहे, ज्या क्षणी तुम्हाला सर्वात जास्त गरज आहे। आज तुम्हाला असं वाटेल की तुम्ही कधीही आळशी नव्हता, तुम्ही कधीही चुकीचा मार्ग हा निवडला नव्हता, फक्त वेळच तुमची परीक्षा घेत होती आणि आज त्या परीक्षेचा निकाल तुमच्या बाजूने लागणार आहे। महत्त्वाची सूचना, आज पैशांबाबत कोणताही कॉल, मेसेज, लिंक किंवा प्रस्ताव काहीही दुर्लक्षित करू नका,
कारण संधी खरी असते, पण शहाणपणाही तितकंच करणं गरजेचं असतं. आजचा दिवस हा तुमच्या आर्थिक आयुष्यात एक छोटा पण महत्त्वाचा देखील टर्निंग पॉईंट हा ठरू शकतो. नंबर 3 आहे, कुटुंबातील शुभ बातमी थेट तुमच्या हृदयाला स्पर्श करणार आहे. आता जाणून घेऊया ही एक आनंदाची बातमी. कारण ही भविष्यवाणी फक्त तुमच्यासाठी नाही तर तुमच्या संपूर्ण कुटुंबासाठी आनंद घेऊन येणारी आहे. खूप दिवसांपासून घरात एक न बोललेली तुमच्या मनात शंका होती. सगळे हसत होते, पण मनात कुठेतरी काळजी मात्र धरलेली होती. एखादा विषय हा वारंवार पुढे ढकलला जात होता. काही प्रश्नांची उत्तरं देखील टाळली जात होती. तर कधी मुलांच्या भविष्य किंवा आरोग्याचा विषय हा घरात बोलला जात होता. यामुळे तुमच्या घरात शांतता होती, पण पूर्ण आनंद नव्हता. पण आता तो काळ संपत चालला आहे. आज किंवा लवकरच तुमच्या कुटुंबात शुभ आणि दिलासादायक बातमी देखील समोर येणार आहे. ही बातमी ऐकल्यावर घरात एक वेगळाच प्रकाशित होईल आणि वातावरण हलकं होईल. परीक्षेसाठीचा निकाल, नोकरी किंवा शिक्षणाच्या संदर्भात आनंदाची बातमी देखील घरात आनंदाची लाट देखील आणू शकते. आणि विशेष म्हणजे ही बातमी ज्या व्यक्तीबाबत आहे तुम्ही सर्वात जास्त काळजी करता त्याच व्यक्तीशी संबंधित असल्याची देखील या वेळेला जास्त शक्यता आहे. आज तुम्हाला कळेल की आपण इतके दिवस घाबरत होतो, पण देवाने वेगळंच काहीतरी आपल्यासाठी ठरवलं होतं. या शुभ बातमीमुळे घरात पुन्हा हसू येईल आणि नात्यांमधला गोडवा देखील परत येईल. ज्या घरात अलीकडे वाद, ताणतणाव आणि शांतता होती त्या घरात आज आनंदाची देखील चर्चा सुरू होईल. त्यामुळे या बातमीकडे दुर्लक्ष करू नका. कदाचित एक साधं वाक्य तुमच्यासाठी आयुष्यभर लक्षात राहील अशी बातमी देऊन जाईल. ही शुभ बातमी तुमच्या आयुष्यात नवा उत्साह, नवीन आशा आणि देवावरचा विश्वास देखील अजून मजबूत बनवणार आहे. नंबर 4 आहे, करिअर किंवा व्यवसायातील मोठी संधी. मेष राशीवाल्यांनो, आजची ही भविष्यवाणी तुमच्या ओळखीला आणि तुमच्या आत्मविश्वासाला नवं वळण देणारी ठरणार आहे. कारण जिथे तुमचं काम असूनही नाव पुढे आलं नाही, तिथेच आज तुमची खरी किंमत देखील ओळखली जाणार आहे. खूप दिवसांपासून तुम्ही मेहनत करत होतात, पण त्याचं फळ तितकंसं तुम्हाला मिळत नव्हतं. कधी तुमच्यापेक्षा कमी कष्ट करणाऱ्यांना ही संधी मिळाली, तर कधी तुमचं नाव शेवटपर्यंत येऊन देखील पुढे ढकललं गेलं. यामुळे मनात प्रश्न आला असेल, आपण खरंच योग्य मार्गावर आहोत का? आपली वेळ कधी येणार? आता तो क्षण जवळ आला आहे. आज किंवा लवकरच अचानक इंटरव्ह्यू कॉल, वरिष्ठांकडून कौतुक किंवा नवा प्रोजेक्ट किंवा एखादी जबाबदारी किंवा व्यवसायात मोठी डील किंवा ऑफर देखील तुमच्याकडे येऊ शकते. ही संधी फक्त तुमचं पद वाढवणारी नाही तर तुमचं महत्त्व वाढवणारी देखील असणार आहे. कारण आज लोक तुमचं ऐकायला तयार असतील. तुमच्या मतांना किंमत दिली जाईल. ज्यांनी आधी त्यांच्याकडून काय होणार असं देखील तुम्हाला म्हटलं होतं, तेच लोक आज तुमच्याकडे मार्गदर्शनासाठी पाहणार आहेत. या संधीला आर्थिक स्थिरता येईल, आत्मविश्वास देखील तुमचा यामुळे वाढेल आणि तुमचं नाव हे कायमच्या ठिकाणी ठळकपणे पुढे येईल. आणि सर्वात महत्त्वाचं विशेष म्हणजे ही संधी अचानक मिळालेली असली तरी तिच्या मागे तुमच्या महिन्याच्या मेहनतीचं फळ आहे. कारण आज तुम्हाला जाणवेल, देव उशीर करतो पण योग्य वेळी दरवाजा उघडतो. आणि महत्त्वाचं म्हणजे आज कोणतीही ऑफर भीतीमुळे नाकारू नका, पण अहंकारामुळे देखील ही ऑफर स्वीकारू नका. शांत डोक्याने निर्णय घ्या, कारण ही संधी तुमच्या करिअरचा देखील मोठा टर्निंग पॉईंट ठरू शकते. तुमच्या कष्टापेक्षा काहीच लहान नसतं, हे मात्र तुम्हाला आता लक्षात ठेवावं लागेल. चॅनलवर येणाऱ्या प्रत्येक अपडेटसाठी आमच्या वेद भविष्याचा या व्हॉट्सअप चॅनलला फॉलो करा. चॅनलची लिंक ही डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. नंबर 5, नात्यांमध्ये असलेले गैरसमज दूर होणार. मेष राशीवाल्यांनो, ही भविष्यवाणी तुमच्या मनावर साचलेली जखम भरून काढणारी आहे. कारण काही नाती दुखावली होती भांडणामुळे, काही न बोललेल्या भावना आणि चुकीच्या समजतेमुळे. कधी तुम्हाला वाटलं असेल आपण चूक केली नसताना आपल्यालाच का दुर्लक्षित केलं जातं? समोरचं आपल्याला समजून का घेत नाही? तुम्ही शांत राहिलात कारण तुम्हाला वाद नको होते, पण या शांततेमुळे हे अंतर वाढत होतं आणि मनात साठलेली वेदना हळूहळू जड होत गेली. पण आता त्या मौनाचा शेवट होत आहे. आज किंवा लवकरच एक संवाद घडणार आहे. तो संवाद कदाचित एक फोन कॉल असेल, एक साधा मेसेज असेल किंवा अचानक झालेली भेट असू शकते, पण तो तुमच्या नात्यांचं चित्र बदलून टाकेल. ज्या व्यक्तीशी तुमचं मन दुखावलं होतं, ज्याच्याशी बोलावंसं वाटत होतं, पण अहंकार, भीती आणि परिस्थिती या सगळ्यांमुळे तुम्ही बोलणं टाळलं गेलं, तीच व्यक्ती आज तुमच्या आयुष्यात पुन्हा जवळ येऊ शकते.
या संवादात सगळं एकदम परफेक्ट नसेल, पण सत्य देखील बाहेर येईल, गैरसमज दूर होतील आणि आपण एकमेकांना चुकीचं समजून घेतलं हे देखील या संवादामुळे मान्य केलं जाईल. या बदलामुळे थंडावलेलं नातं हे पुन्हा उबदार होईल, मनावरचा भार देखील कमी होईल आणि आतून एक समाधान मिळेल. काही मेष राशीच्या लोकांसाठी हा बदल प्रेमसंबंधांमध्ये नवीन सुरुवात घेऊन येईल, तर काहींसाठी जुनी मैत्री वाचवण्यासाठी एक खरं वाक्य आणि एक प्रामाणिक ऐकणं देखील महत्त्वाचं ठरेल. आज मनात येणारा थोडा अहंकार बाजूला ठेवा. पहिलं पाऊल तुम्ही उचललं तर मात्र वाचवण्याची शक्यताही दुपटी होईल. आजचा दिवस हा तुम्हाला हे शिकवून जाईल, जिंकणं महत्त्वाचं नसतं, नातं टिकवणं हे महत्त्वाचं असतं. नंबर 6, आरोग्यात सुधारणा आणि मानसिक शांतता. मेष राशीवाल्यांनो, आजची ही बातमी तुमच्या शरीरापेक्षा आधी तुमच्या मनाला देखील उभारी देणारी आहे. कारण अलीकडे तुम्ही जास्त आजारी नव्हता, पण खूप थकलेला होतात. शरीर चालत होतं, पण मन सतत काहीतरी ओझं वाहत होतं. ताण, चिंता, जबाबदाऱ्या या सगळ्यांमुळे तुम्ही स्वतःकडे दुर्लक्ष केलं. हे झाल्यावर पाहू, आता वेळ नाही असं म्हणत तुमचं आरोग्य शेवटच्या क्रमांकावर गेलं तरी देखील डोकं नाही टाकलं. कधी झोप न लागणं, तरी चिडचिड, तर कधीही कारण नसताना उदासपणा. हे सगळं तुमच्या मनाची हाक होती, पण तुम्ही ती ऐकू शकला नाही. आता तो काळ बदलत आहे. आज किंवा लवकरच तुम्हाला शरीरात हलकेपणा जाणवेल, झोप सुधारेल आणि तुमचं मन शांत होईल आणि नकारात्मक विचारांची पकड देखील सही होईल. या गोष्टीने तुम्ही सतत घाबरत होतात, आपण बरे होऊ का, हे कायम असंच राहील, त्या भीतीला आज थोडी तरी तुमच्या सुटका मिळणार आहे. काही मेष राशीच्या लोकांसाठी योग्य औषध सापडणे, योग्य डॉक्टर मिळणे किंवा रिपोर्ट दिलासा देतील. पण याहूनही महत्त्वाचं म्हणजे आज तुम्हाला स्वतःसाठी वेळ काढण्याची गरज समजेल आणि तेच तुमच्या आरोग्याचं खरं औषध ठरेल. आज तुम्हाला जाणवेल की तुम्ही कमकुवत नव्हता, फक्त खूप काळ मजबूत राहण्याचा तुम्ही प्रयत्न करत होता. आता मेष राशीवाल्यांना तुमच्यासाठी एक महत्त्वाची सूचना. आज शरीर, मन जे संकेत देईल ते कधीही दुर्लक्षित करू नका. लहान बदल करा, थोडी विश्रांती घ्या, थोडी शांतता आणि थोडं स्वतःशी प्रामाणिक राहा. आजचा दिवस तुमच्या आयुष्यात एक हळूवार पण स्थिर उपचार घेऊन हा येणार आहे. नंबर 7 आहे देवकृपा आणि नशिबाची साथ. मेष राशीवाल्यांनो, आता मी जे काही तुम्हाला सांगणार आहे ती फक्त एक भविष्यवाणी नाही, तर ती तुमच्या आयुष्यात देवाचा थेट हस्तक्षेप असू शकतो. खूप दिवसापासून तुम्ही एकच प्रश्न मनात ठेवला होता, मी सगळं योग्य करत असूनही माझ्याच बाबतीत असं का घडतं? हा प्रश्न तुम्ही कोणाला विचारला नाही, पण देवासमोर दररोज मनात मांडत राहिला. तुम्ही हार मानली नाही, तक्रार केली नाही, फक्त शांतपणे जबाबदाऱ्या पेलत राहिलात आणि हाच तुमचा सर्वात मोठा गुण हा ठरला आहे. आजपासून नशीब हळूहळू तुमच्या बाजूने वळत आहे. ज्या ठिकाणी अडथळे येत होते तिथे आपोआप मार्ग तयार होऊ लागतील. ज्या गोष्टी तुमच्या हाताबाहेर होत्या त्या गोष्टी आता तुमच्या बाजूने देखील घडू लागतील. तुम्ही प्रयत्न कमी करणार नाही, पण परिणाम देखील अधिकच जलद दिसतील. आज किंवा लवकरच तुम्हाला असं जाणवेल की कोणीतरी अदृश्य शक्ती हे तुमचं संरक्षण करत आहे. चुकीच्या निर्णयापासून तुम्हाला ही अदृश्य शक्ती वाचवत आहे. चुकीच्या निर्णयांपासून तुम्हाला वाचवत आहे. हे देवकृपा फक्त एक दिवसाची नाही, ही एक नवीन सुरुवात आहे. जिथे तुमचं नशीब तुमच्या मेहनतीला पूर्णपणे साथ देणार आहे. आज तुम्हाला कळेल, उशीर म्हणजे नकार नसतो, संघर्ष म्हणजे शिक्षण असतं आणि फक्त मोठ्या बदलाची तयारी असते. आज मनात कोणतीही एक इच्छा शांतपणे मागा. गोंगाट नको, देखावा नको, फक्त विश्वास ठेवा. कारण देवाने आज तुमचं नाव यशाच्या यादीत लिहिलेलं आहे. मेष राशीवाल्यांनो, आज तुम्ही ऐकलेली ही भविष्यवाणी एक शब्द नव्हते, ते तुमच्या आयुष्यात असेच एक नवा प्रकाश होता. जर आज सांगितलेली एकतरी गोष्ट तुमच्या मनाला भिडली असेल तर समजा देवाने तुमच्याशी थेट संवाद साधला आहे. लक्षात ठेवा, संघर्ष संपत नाही, तो बदलतो आणि तुमचा संघर्ष आता यशात रूपांतरित होणार नाही. आज मनात कोणतीही भीती ठेवू नका, कारण तुमच्यासोबत नशीब, देवकृपा आणि योग्य वेळ ही उभी आहे. तर मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि हो, तुम्हालाही तुमच्या राशीची अंगठी हवी असेल तर डिस्क्रिप्शनमध्ये मी त्याची लिंक दिली आहे, तिथे जाऊन तुम्ही ती खरेदी करू शकता. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद. पुन्हा भेटू अशाच एका नवीन राशीसह. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.